की तिचा मुलगा म्हणजे ते पिकनिकला गेले होते आणि फोटो काढायचा होता. तर तो मुलगा ती बोलते, "अरे चल, चल फोटो काढायचा आहे आपल्याला" आणि घाईघाईने तो शूज लावायला लागला आणि त्याला चालता-चालता पायाला जोरात लागलं. तर तो मुलगा म्हणाला, "आई, ही फोटो काढण्यासाठी एवढी घाई करण्याची गरज होती का?" बापरे. तर ती बोलते, "योगिता, मला इतकं ते रिअलाईज झालं, की मी ना त्याला म्हटलं, 'अरे सॉरी, मी हे असं नाही करायला पाहिजे होतं.' पण माझी एकदम छान वर्गमैत्रीण आहे ती. तर ती बोलली, "बघ ना योगिता, आपण सॉरी बोलतोय आपल्या मुलांना." तर ती बोलते, की "नाही, म्हणजे मला मनाला वाटलं, की खरंच त्या लहान मुलाची जी बोलणं होतं, तर मुलं ही खूप वेळा ना निरागस असतात. हो. त्यांच्या मनामध्ये कपट नसतं. हं. आणि त्या छोट्याशा गोष्टींनी लगेच त्याचं मन तिथे बॅलन्स झालं. त्या ॲडव्होकेट आहेत आणि लहानपणापासून मोठी मुलगी म्हणून त्यांच्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत आणि प्लस ती जबाबदारी पार पाडताना थोडंसं काहीतरी चुकलं, तर अपेक्षा भरपूर आहेत, की हे असं नाही, असंच व्हायला पाहिजे होतं आणि तू मोठी आहेस, तर तुझ्यावरती जबाबदारी आहे. तू जबाबदारी घेशील, तर हे सगळं होणार नाही, तर हे कसं होणार? तर त्या केसमध्ये पेशंट ती स्वतः एकटी घरामध्ये रडत बसायची आणि बऱ्याच जणांना सवय असते, की घरातलं बाहेर सांगू नये हो. किंवा आपल्या घरातल्या गोष्टी या घरातच सॉल्व्ह कराव्या. कधी-कधी कोणी भेटत पण नाही, की ह्या सॉल्व्ह कशा करता येतील. सो ती बऱ्याच वेळेस मग ती चॉकलेट ईटिंगकडे वळली आणि तिला चॉकलेट खाल्लं, की मला सॅटिस्फाईड वाटतंय. आणि ती भरपूर चॉकलेट्स खायला लागली, की तिचं जो अशी ती बारीक दिसते म्हणजे पण तिचा जो वेस्ट टू हिप रेशो आहे, दॅट बिकम्स ह्यूज अँड इट लीड्स टू ओबेसिटी. शी हॅज क्रॉस्ड द 100 केजी वेट. इमोशनल ईटिंगमुळे गडबड होते हे कळालं. तर मग आता एखाद्याला जर ओळखायचंय, की मी इमोशनल ईटिंग करतोय का? तर ते ओळखता येतं? काही वेळेस माहिती सगळंच असतं आपल्याला, पण आपण त्या मोमेंटला राग एक्सप्रेस करून समोरच्याला ते इमोशन्स आपण दिलेले असतात आणि समोरचा त्याच्यामध्ये अफेक्ट पण झालेला असतो. पण मग अशा वेळेस माफी मागितल्याने आपण कमी होत नाही. नाही. काय बोललात? वाह! पण मग बिंज ईटिंग आहे का? बिंज हं. ईटिंग म्हणजे आता किचनमध्ये आपण एखादी लेडी बघतो, तर तिला काय सगळं कुक परफेक्ट करायचं असतं फूड. मग ती प्रत्येक गोष्ट थोडी-थोडी चाखून बघते. आणि जेवल्यानंतर सॅटिस्फाय जरी झालं आहे, तरी सॅटिस्फाईड करणारा जो हार्मोन आहे, तो सुद्धा जर काही स्ट्रेस असेल, नसेल तरी बिंज ईटिंग मध्येच काहीतरी घेतलं आणि खायला सुरुवात चालू केली. म्हणजे शरीर सांगतंय, की मला भुकेची गरज नाही. पण मी रिकामं आहे माइंडनी, मला कुठेतरी माइंड माझं कशात इव्हॉल्व होत नाहीये, सो आय स्टार्टेड टू ईट. म्हणजे हे आपण आता ह्या लेडीमध्ये असं पण बघितलं. म्हणजे भूक अशी पण वर्क करते आणि अशी पण वर्क करते. ऑथर आहे. त्या ऑथरनी हे लिहिलेलं आहे, की तुम्ही जे खातायत, ते खाणं तुम्हाला कधी-कधी संरक्षणात्मक म्हणून पण काम करतं. म्हणजे कम्फर्ट ईटिंग आपण जे म्हटलं, तो प्रकार. मग इव्हन पी-सी-ओ-डीमध्ये पण आपण बघतो, बॉडी ओव्हरीमध्ये सिस्ट बनवते. तर बॉडीने त्या ओव्हरीला वाचवण्यासाठी तिथे पाण्याचे फुगे बनवलेले आहेत. बॉडीला हवं तर बॉडीने तिथे डिस्ट्रॉय केले असते. सो बॉडीकडे पण तुमच्या एक सेफगार्ड करायला मेकॅनिझम्स असतात. काही वेळेस वजन हे तसा पण रोल हं. प्ले करतं, की बॉडीला अननेसेसरी डॅमेज नाही करायचं आहे. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. वाढत्या वजनाची समस्या आणि वजनाची वाढती समस्या अशा 2 समस्या आज आपल्या समाजासमोर आहेत. एकतर आपल्यापैकी अनेकांचं वजन वाढणं आणि हे वजन वाढत जाणं खूपच वाढत चाललंय. म्हणजे ती समाजाची समस्या व्हावी अशा लेव्हलपर्यंत आपण आलोय. पण या समस्येची गंमत अशी आहे ना, की सर्वांना माहिती आहे, की वजन एका मर्यादेपलीकडे वाढू नये. सर्वांना हे माहिती आहे, की कमी खावं, तेलकट खाऊ नये, कार्ब्स कमी खावे, शुगर कमी खावी वगैरे, वगैरे. पण हे जमत नाही. आणि बरेचदा हे जमवायचे प्रयत्न करूनही, जमवून आणूनही वजन कंट्रोलमध्ये राहत नाही. मग नेमकं काय चुकतंय? हे असं का होतं? आपण ज्या प्रकारे जगतो, याचा ऑब्व्हियसली आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर आणि वजनावर परिणाम होत असेल, पण आपल्या विचारांशी ते कुठे लिंक्ड आहे का? कारण जर माझा विचारांवर कंट्रोल असेल, तर खाण्यावर कंट्रोल येईल कदाचित. मग तो का येत नाही? सगळं माहीत असूनही ते का होत नाही? आणि त्याखेरीजही विचारांचा आपल्या वजनावर काही परिणाम होतो का? हे समजून घेण्यासाठी आज आपण इन मराठी मंथनवर निमंत्रित केलंय डॉक्टर योगिता भिरुड महाजन यांना. वेलकम. नमस्ते. आपण आधी पण गप्पा मारल्या आहेत होमिओपॅथीवर. बरोबर. पण आज तुम्हाला स्पेसिफिक वजनाबद्दल तुमच्याकडून समजून घ्यायचंय. तर म्हणजे हे सगळं का होतं हे समजून घेण्याआधी
वजन वाढतं म्हणजे काय? कॅन वी डिफाईन द इन्क्रीज इन वेट? आणि हे नेमकं काय कसं होतं? वजन वाढणं म्हणजे ऑब्व्हियसली तुमचं जे आधी वजन असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर वेइंग स्केलवरती वाढलेला दिसतो. आता तो नॅचरली आहे का तो नॅचरल नाहीये, ह्याला आपल्याला डिफाईन करायचंय. म्हणजे जसं एखादी व्यक्ती जिमला जाते, त्याचं मसल मास वाढतं. ते हेल्दी वजन वाढणं आहे. किंवा एखादी लेडी आहे ती प्रेग्नंट होते, ज्याच्यामध्ये वजन वाढणं हे हेल्दी वजन वाढणं आहे. म्हणजे नॅचरल प्रोसेस आहे. किंवा शरीरात पाणी जमलंय कुठेतरी आणि म्हणून वजन वाढतंय, ज्याला ड्रॉप्सी म्हणतो आपण, पायांमध्ये वगैरे पाणी जमलेलं असतं. ती कंडिशन आहे का? त्यामध्ये वजन वाढलेलं आहे का? की खरंच तुमचं वजन हे काही कारणानिमित्त वाढलेलं आहे? म्हणजे त्याला मग आपण बॉडी फॅटमध्ये नेतो. काही-काही वेळेस तुम्ही बऱ्याच वेळेस बघतात, की व्यक्ती बारीक दिसते, पण तरी तिचं वजन जास्त असतं. म्हणजे ते हाडांचं वजन जास्त असतं. प्रत्येकाच्या हाडांची घनता पण सारखी नाहीये. ढोबळ अंदाजाने एक अंदाज आपण नॉर्मलाइज करायला देतो. पण इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या ह्याच्यावरती ते नॉर्मलाइज बार हा वर-खाली असतो. म्हणून नॉर्मलाइज बारचे नेहमी 2 रेफरन्सेस असतात. मिनिमम किती असलं पाहिजे आणि मॅक्सिमम किती असलं पाहिजे. तर हाडांची घनता पण ही प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचं वजन पण थोडंसं डिफर होत असतं. तर हे नॉर्मल वजन वाढणं जे आहे ते नॉर्मल आहे. आणि मग ॲबनॉर्मलमध्ये जे आपण बघतो ते बॉडी फॅट म्हणजे बॉडी मास. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बघतो की BMI बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स जेव्हा वाढतो म्हणजे 23च्या वरती जेव्हा तो येतो, तेव्हा तो धोकादायक असतो आणि म्हणून त्याला ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हे लेबल केलं जातं. आता लठ्ठपणा जे तुम्ही बघतायत, तो कशावरून डिफाईन करणार? बाय लूकवरून जनरली कॉमन मॅन डिफाईन करतो, की हा व्यक्ती लठ्ठ आहे. म्हणजे त्याला जाड दिसला तर तो लठ्ठपणा घेतो. पण जसं मी म्हटलं, की वजनामागे ही कारणं आहेत का? की ते लठ्ठपणामध्ये येतंय का? जर नॉर्मल कारणं असतील तर तो लठ्ठपणा नाहीये. मग त्याला तुम्हाला आधी चेक करायला पाहिजे, की हे कसं चेक करायचं? सो BMI जेव्हा तुमचा वाढलेला असतो, तेव्हा तुम्हाला हे पण बघितलं पाहिजे, की त्या व्यक्तीला त्याच्यासोबत काही इतर आजार आहे म्हणून हा BMI वाढलाय का? जर तो 25च्या वर जातोय, तर तो लठ्ठपणा आहे. दुसरी गोष्ट वरचं शरीर निमुळतंय, पण खाली शरीर वाढलेलं आहे. म्हणजे हिप वेस्ट रेशो. तो जर वाढलेला आहे, तरीसुद्धा तो लठ्ठपणामध्ये येतो. कारण त्याच्यामध्ये पण तुम्हाला बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे, ते वाढलेलं दिसतं. इट लीड्स टू वेट गेन. म्हणजे कुठेतरी परत काट्यावरती तुम्हाला वजन वाढलेलंच दिसतं. त्याच्यानंतर पोटाचा घेर, म्हणजे वेस्ट सर्कम्फरन्स. तो पण जर तुम्हाला वाढलेला दिसेल, तरी तो लठ्ठपणामध्ये येतो. कारण व्हिसरल फॅट तुमचं वाढलेलं असतं. व्हिसरल फॅट म्हणजे प्रत्येक ऑर्गन हा एका व्हिसरानी कव्हर्ड आहे. आणि कुठेतरी ती चरबी तुमची वाढते आणि म्हणून पोटाचं जे फॅट आहे ते एकदम स्टब्बर्न फॅट झालेलं असतं. आणि बाकी ती व्यक्ती बारीक असते पण त्याचं पोटच मोठं असतं. मग त्या केसमध्ये पण तुमचा BMI हाय जातो आणि अगेन तुम्हाला ती एक प्रकारची ओबेसिटीच आहे. प्रेग्नन्सी झाल्यानंतर बाळ बाहेर आल्यानंतर वजन कमी होतं. पण हवं तेवढं कमी होत नाही. ते नॉर्मल स्थितीला येत नाही. मग त्यामध्ये काय कारणं असतात? म्हणजे आपण म्हणतो की फक्त खाल्ल्याने वजन वाढतं. म्हणजे ही व्यक्ती जाड आहे तर ही खातच असेल. एक जनरल समज आहे. एक तर ही आळशी असेल, नाहीतर ती खातच असेल. ह्याच्या पलीकडे काही दुसरं कारण असू शकतं, हे आपल्या मनात पहिले येतच नाही. पण त्या व्यक्तीला ते माहीत असतं की ती आतून काय सफर करत असते. काही त्याच्यात असतील की जे खरंच खात असतील आणि काही आळशी पण असतील. पण बाकीची कारणं सुद्धा आहेत. म्हणजे त्यामुळे ते आपण बघणं फार गरजेचं आहे. मग बेशिस्त किंवा अति खाल्ल्यामुळेच जर वजन वाढतं असं नसेल, तर इतर कोणती कारणं आहेत मग वजन वाढण्याची? इतर कारणांमध्ये जसं आता मी म्हटलं की बोन वेट एखाद्याचं जास्त असतं. तर ते आनुवंशिकरित्या असतं. म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला बारीक दिसते, पण तरी तिचं बोन वेट जास्त आहे, हे आनुवंशिकरित्या झालं. काही वेळेस ती व्यक्ती कमी खाते.
पण तरी तिच्या बॉडीमध्ये फॅट स्टोरिंग कपॅसिटी जास्त असते. ओके. हे पण अनुवंशिक आहे. बरं. म्हणजे तिच्या बॉडीमध्ये चरबीच जास्त साठण्याची प्रक्रिया ही आहे. म्हणून ओबेसिटी ही टेंडन्सीमध्ये सुद्धा येते, की बरं. एखाद्याची जेनेटिकली टेंडन्सी असेल की कमी खाल्लं तरी फॅट गेन होतं आणि इकडे ही बारीक सडपातळ व्यक्ती आहे, ती भरभरून खाते तरी तिचं वेट गेन होत नाही. हम्म. म्हणजे तिथे जेनेटिक हे एक कारण अप्लाय होतं. त्यानंतर आजार आहेत. आजारांमध्ये थायरॉइड आहे. थायरॉइडमध्ये पण मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे तो. म्हणजे थायरॉइडचे व्हॅल्यूज जेव्हा कमी जास्त होतात आणि थायरॉइड हॉर्मोन जेव्हा सिक्रेट करतं, तेव्हा त्याने तुमचं मेटाबॉलिझम कमी जास्त होत असतं. इट लीड्स टू अगेन ओबेसिटी. ओ. म्हणजे बाय डिफॉल्ट त्या व्यक्तीला थकवा जाणवणं आणि आजारामुळे वाढलेलं वजन, म्हणजे इथे खाण्याचा प्रश्न नाहीये, पण इथे आजार निर्माण झालाय म्हणून ओबेसिटी आहे. हम्म. त्यानंतर पीसीओडी आहे. महिलांना पाळीच्या त्रासामध्ये जेव्हा सिस्ट बनतो, ओव्हरी अंडाशयावरती सिस्ट बनतो, तर पीसीओडी मध्ये आणि ओबेसिटी या दोन्ही मैत्रिणीसारखं आहे ते. म्हणजे ही गेली तर ही पण येते किंवा ही गेली तर ही पण येते. बरं. म्हणजे पीसीओडी असेलच तर ओबेसिटी असलीच पाहिजे असा पण नियम नाहीये, किंवा ओबेसिटी असली तर पीसीओडी आलंच पाहिजे असा पण नियम नाहीये. पण सिस्ट असेल आणि ओबेसिटी पण दिसते, याचा तर अर्थ दोघं तिथे अजून आजारांची निर्माण करू शकतात. किंवा ओबेसिटी आहे म्हणून पण पीसीओडी आली आणि पीसीओडी आली म्हणून पण ओबेसिटी आली, कारण तिथे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. परत हॉर्मोन सिक्रेट होत नाहीये व्यवस्थित आणि म्हणून डायजेशनमध्ये जे मेटाबॉलिझममध्ये केमिकल किंवा हॉर्मोनल चेंजेस दिसतात, त्यामुळे ओबेसिटी येण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून मी म्हटलं की त्या दोघी मैत्रिणी आहेत. एक विचारते तू जाशील का मार्केटला, मग मी पण येते. म्हणजे तिच्यामुळे ही जाते किंवा हिच्यामुळे ती जाते, तसं काही प्रत्येक वेळेस हेच रिझन लावता येईल दोन्हीमध्ये कार्यकारण भाव असेलच, म्हणजे हा, एकच नाहीये, एकच दोन्ही नाहीये. पॅरलली हा, चालतात. तर बऱ्याच केसेस पण जेव्हा येतात तेव्हा पीसीओडी असेल तर ओबेसिटी असलीच पाहिजे असंही नाहीये, पण ओबेसिटी असेल तर पीसीओडी बरा करायला पण टफ आहे. म्हणजे अच्छा. अशा गोष्टी पण आपल्याला दिसतात आणि मग कुठेतरी डॉक्टर नेहमी म्हणत असतात की बाबा वजनावरती नियंत्रण आणा, हा. त्याच्याशिवाय तुमचा पीसीओडी बरा होणार नाही. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी को-रिलेटेड आहेत, म्हणजे द्विसूत्र आपण जसं म्हणतो तसं. त्यानंतर अजून आजार बघायला गेले तर डायबिटीज आहे. डायबिटीज पण एक लिथार्जी आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स आहे. इवन पीसीओडी मध्ये पण इन्शुलिन रेझिस्टन्स बघतो आपण. मग त्या केसमध्ये तर तो आजारच त्या व्यक्तीला भरपूर खायला लावतो, किंवा सारखं गोड खायला लावणं किंवा सारखी गोड खायची इच्छा होणं, आणि म्हणून एखादी व्यक्ती सतत गोड खात असते. म्हणजे हे आजारांमध्ये हे वर्गीकरण येतं. अजून आपण बघायला गेलं तर काही आजार असे आहेत की ज्यासाठी स्टिरॉइड्स दिले जातात आणि स्टिरॉइड शिवाय पर्यायच नसतो. तर त्या केसमध्ये पण स्टिरॉइड्समुळे ओबेसिटी येते. म्हणजे औषधांचे साईड इफेक्ट्स जे आपण म्हणतो, आणि क्रॉनिक आजार असतात, ते दीर्घकालीन असतात, पेशंट दीर्घकाळ ते घेत राहतो आणि आजार झाल्यानंतर मग पेशंटची हालचाल सुद्धा कमी होते, म्हणून पण ओबेसिटी आलेली बघतो आपण. असे काही इवन हाडांचे पण आपण डिसऑर्डर बघतो. म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस घ्या, गुडघे दुखत असेल तर ती लेडी किंवा जेंट्स जास्त सिटिंग पोझिशन मध्येच असतात, म्हणजे बैठी जीवनशैलीमध्ये आपण म्हणतो. तर आळशीपणा हा बैठी जीवनशैली हा वेगळा झाला आणि खरंच शरीराला त्रास आहे म्हणून हल्लं की त्रास होतो, ज्याच्यामध्ये आपण जॉईंट पेनला आणतो की जॉईंट पेन आहे म्हणून मुवमेंट्स कमी झाल्या आणि मग ओबेसिटी आली. आणि त्यामध्ये म्हणून मग 10 वेळा तुम्हाला सांगितलं जातं की आहारावर नियंत्रण ठेवा, आहारावर नियंत्रण ठेवा, कारण बैठ्या जीवनशैलीमुळे नियंत्रण करण्यासारखा तेवढा एकच भाग पेशंटकडे राहिलेला असतो. आणि कॅलरीज कुठून जमा होतात? त्या हवेतून तर जमा होत नाही, त्या तुमच्या खाण्यातूनच जमा होतात. पण मग खाण्याला आपण कसं बघावं? म्हणजे त्याला आपण खाणं हे बऱ्याच वेळेस औषध म्हणून पण काम करतं. म्हणून बरेच वेळेस मग तिथे खाण्यावरती नियंत्रण आणून तुम्ही वजन कसं कंट्रोल कराल असं तुम्हाला सांगितलं जातं. ही एक कारण आहे. त्याच्यानंतर स्ट्रेस फॅक्टर म्हणजे ताण, आपल्या मनावरती ताण. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या, म्हणजे तुमची चिडचिड आली,
तुमचा राग आला म्हणजे किंवा तुमची स्वतःची विचारशक्ती कशी आहे, अपयशाची भावना किंवा कौटुंबिक वाद आहे का? किंवा तुमचे काही स्वप्न पुरेसे नाही झालेत तर स्वप्नभंग आहे का? आणि मग विचार तुमच्या खाण्याला कसे लीड करतात आणि मग तुम्ही जास्त खाण्याकडे कसे वळतात. म्हणजे तो झाला स्ट्रेस इटिंग जे म्हणतात. म्हणजे भावनिक लठ्ठपणा. अ, बरं. ज्याच्यामध्ये आपण इमोशनल इटिंग म्हणतो. तर ते एक कारण त्याच्यामध्ये येतं. अशी बरीच कारणं ही म्हणजे ओबेसिटीला लीड करतात. आपण ना या इमोशनल इटिंग कडे येऊ, पण जनरली लठ्ठपणाबद्दल काही गैरसमज आहेत का, जे दूर केले तर फायदा होईल? गैरसमजमध्ये जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा पहिलं तर मी तुम्हाला पहिलेच म्हटलं, की खाल्ल्यामुळेच लठ्ठपणा होतो. असं काही नाहीये. म्हणजे तुम्ही कमी खाऊन पण तुमच्या बॉडीची फॅट गेन टेंडन्सी असते. त्यामुळे जर एखादा व्यक्ती कमी खात असेल, तर त्याने ओळखलं पाहिजे, की माझी वेट गेनिंग टेंडन्सी ही बॉडीची बनलेली आहे. दुसरा म्हणजे आळशी बनाल तर लठ्ठपणा येईल का? नाही. आजार आहे का आधी तो आजार ओळखा. जर आजार असेल तर आजार बरा करायला घ्या म्हणजे लठ्ठपणा येईल. परत मानसिकरित्या तुम्ही कुठेतरी म्हणजे तुम्हाला त्रास होतोय का? आणि त्यामुळे तुमचं ओव्हर इटिंग होतंय का? तुमची झोप अनियमित आहे म्हणून ओव्हर इटिंग होतंय का? आता झोपेचं पण आपण बघितलं तर झोप जेव्हा जाते, रात्री जेव्हा आपण बेरात्री काम करतो, तुमचं जे हार्मोन आहेत, भूक नियंत्रण करणारे हार्मोन, ज्याला आपण ग्रेलिन आणि लेप्टिन म्हणतो, ते वर-खाली होतात आणि परत तुम्ही अति खायला चालू करता. रात्री जागरण केल्यामुळे. तर इव्हन स्लीपलेस नाईट्स अल्सो कॅन लीड टू द ओबेसिटी. म्हणजे हे गैरसमज तुम्हाला आधी काढले गेले पाहिजे, की वजन हे फक्त ह्या 2 गोष्टींमुळे नाही होत आहे. त्याच्या मागेही मल्टिपल कारणं आहेत आणि ह्या कारणांना तुम्ही जर दूर करत गेलात, तर तुम्हाला त्याचं एक उत्तर भेटणार आहे आणि मग त्या उत्तरावर तुम्हाला काम करावं लागणार आहे. इमोशनल इटिंग बद्दल सांगा ना, काय? इमोशनल इटिंगमध्ये तुम्ही बघाल तर अशी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत ह्याच्यावरती. म्हणजे एक ऑथर आहे, ज्यांचं नाव आहे गेनिन रोथ. त्यांनी सांगितलंय, की तुम्हाला म्हणजे पर्सन हा फक्त भूक लागतेय म्हणून खात नाहीये. तो कुठेतरी हर्ट झालाय म्हणून तो खातोय. आणि जर तुम्हाला त्यांच्या पुस्तकाचं नाव पण आहे ब्रेकिंग फ्री फ्रॉम इमोशनल इटिंग. म्हणजे त्यामुळे जर तुम्ही हर्ट झालात तर तुम्ही जास्त खाताय. आता ह्याला कम्फर्ट इटिंग मध्ये पण आपण नेऊ शकतो. म्हणजे एखाद्याची कुठेतरी भावना दुखावली गेली असेल आणि त्याला काही तिथे उत्तर देता येत नाहीये, वेगळ्या प्रकारे त्याला लढता येत नाहीये. तर अन्न हे अन्नाद्वारे पण तो सॅटिस्फॅक्शन मानसिकरित्या मिळवतो. ट्रेडिशनल व्हॅल्यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल, की कुटुंबामध्ये पण एखादी व्यक्ती खूप छान पदार्थ घेऊन येते आणि हा पदार्थ केला म्हणजे घरात आनंद सेलिब्रेट झाला. सो हे पण इमोशनशी जोडलं गेलेलं आहे, की म्हणजे सण आलाय का मग एखादा पदार्थ असलाच पाहिजे. किंवा लहान मुलांना आपण बघतो, की तू ही परीक्षा पास झाली, की तुला मी हे चॉकलेट देईल. किंवा आपण ही पार्टी करूयात. म्हणजे का तर आम्ही ते खाल्ल्यानंतर आम्हाला एक वेगळा आनंद मिळणार आहे. सो आपण आनंदाशी पण अन्न जोडलेलं आहे. तसंच अन्न हे दुःखाशी पण जोडलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर प्रचंड दुःख आहे तरी पण ती खायला चालू करते. तर आता तुम्हीच बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या सणाच्या दिवशी पंचपक्वान्न खातात, त्याच्यानंतर तुम्हाला झोप येते का नाही? बरोबर. आणि तुमचं माइंड विचार करणं थांबतं. थांबवतं. सो देअर आर मेनी फूड्स. त्याच्यामध्ये स्वीट्स हा वन ऑफ द फॅक्टर येतो, की स्वीट्स खाल्ल्याने सुद्धा तुमचे हॉर्मोन्स किंवा तुमची थिंकिंग कमी होते, तुम्हाला झोप यायला स्टार्ट होते आणि लिथार्जिक बॉडी टेंड होते आणि यू फील द कम्फर्ट. मग तसं प्रत्येकाच्या शरीरानुसार प्रत्येकाने ज्या वेळेस ज्या कम्फर्टचा जेवणामध्ये स्वाद घेतलेला असतो, त्याच्यासाठी ते कम्फर्ट फूड बनतं. आणि जेव्हा तुमच्या शरीरात हे हॉर्मोन्स बदलत असतात, आता असं पॅरामीटर नाहीये, की हा आपण हॉर्मोन कुठे टेस्ट करावा का? पण हे रिसर्चमध्ये आलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा आजारांची शोध हा 1700च्या वेळेस हिपोक्रेट्सने लावला. म्हणजे बरेचसे आजार त्याच्यामध्ये त्यांनी शोधून काढलेत. त्यानंतर
BMI अस्तित्वात आला, की हम्म. बॉडी मास इंडेक्स कसं मोजतात. मग ॲडॉल्फ क्वेटलेट म्हणून एक शास्त्रज्ञ आहे, त्यांनी ह्या BMIचं सूत्र मांडलं, की वेट इन किलोग्राम डिवायडेड बाय हाईट इन मीटर्स स्क्वेअर. हे जनरली माणूस पेपरवर पण करू शकतो जर आपल्याला BMI हवाय तर, किंवा अदरवाईज आता मशीन्सही आहेत, ज्या मशीन्सवर तुम्ही उभं राहिलात तर ते अगदी तुम्हाला विसरल फॅट पासून सगळं ते तुम्हाला देतं. त्यानंतर 1994ला म्हणजे आता रिसेंट 30 वर्षापूर्वीच शोध लावला, की लेप्टिन नावाचं जे हॉर्मोन आहे ते फॅट सेल्समध्ये असतं आणि ते हॉर्मोन शरीराला, मेंदूला सांगतं, की आता माझ्याकडे तू भरपूर व्यवस्थित जेवलेला आहेस, पुरेशी ऊर्जा निर्माण झालेली आहे, आता मला अजून ऊर्जेची गरज नाही. नाहीये. बरोबर, हे लेप्टिन मेंदूला सांगतं. मेंदूला सांगतं. हा. पण मेंदू ते ऐकतं की नाही अजून खा. म्हणजे बरं. ती जी गिव्ह अँड टेक टेक जो इन्फॉर्मेशन आहे तो रॉंगली जातो की अजून खा, आणि मग पेशंट अजून खायला लागतो. म्हणजे लेप्टिनने सिग्नल पाठवलं की आता पुरेसं झालेलं आहे, हो, पण मेंदूला त्या सिग्नलचा अर्थ उलटा लागतो. उलटा लागतो. कशामुळे होत आहे? आता तेच, त्यामुळेच म्हणूनच जेव्हा हे रिसर्च मध्ये आलं त्याच्यानंतर मग WHO ने मान्यता दिली की मानसिक गोष्टी ज्या आहेत त्या ह्याला अफेक्ट करतायत, आणि म्हणून मग ते इमोशनल इटिंग किंवा जे मानसिकरित्या जे त्रास होत आहेत त्यामुळे तुम्हाला जो त्रास होतोय किंवा वजन वाढतंय, आणि म्हणून तो आजार हा मल्टीफॅक्टोरियल म्हणजे बहुआयामी आजार हा घोषित केला गेला. अच्छा. की वेट इज नॉट जस्ट रिलेटेड टू व्हॉट यू आर इटिंग, इट इज रिलेटेड टू व्हॉट यू आर फीलिंग. म्हणजे तुम्ही काय फील करताय शरीरामध्ये. थोडं समजून घेण्यासाठी, म्हणजे एक ज्याचं वजन कंट्रोलमध्ये आहे आणि ज्याचं वजन वाढतंय, या दोघांमधला फरक बॉडीचा असा असेल का, की ज्याचं कंट्रोलमध्ये, जो सगळा फिट आहे बऱ्यापैकी, त्याचा जेव्हा लेप्टिनचा सिग्नल जातो तेव्हा त्याच्या मेंदूला तो समजतो की नाव वी हॅव टू स्टॉप, आणि ज्याचं फॉर व्हेरियस रिझन्स, वेगवेगळ्या कारणांमुळे जो स्ट्रेस इटिंग करतोय किंवा इमोशनल इटिंग आहे किंवा काहीतरी, त्याच्या मेंदूला ते समजत नाही, असा हा फरक आहे. हो, कारण इथे याची मानसिक स्थिती बिघडलेली आहे आणि इथे ही व्यक्ती आहे, हिच्यामध्ये तसे अजून सध्या काही चेंजेस दिसत नाहीये. आता जनरली ताण आणि स्ट्रेस म्हणजे हा प्रत्येकाला असतो. आता जसं वेळेवर यायचंय तर सम अमाऊंट ऑफ स्ट्रेस हा आपल्याला रिक्वायर्ड आहे. तो नाही घेतला आपण तर आपण ते पाळणार नाही. पण जेव्हा तो एक्सेस होतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्याला फाईट करता येत नाही, आणि प्रत्येकाच्या फाईट करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर जेव्हा एखादा व्यक्ती तो फाईट नाही करू शकत आणि तो जेव्हा फूड कडे वळतो तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये डेफिनेटली हे सिग्नल पास ऑन होतात. जर तो दुसऱ्या गोष्टीकडे वळला ज्याचं रिलेशन खाण्याशी नाहीये तर तिथे हा हॉर्मोन तशा पद्धतीने बिहेव नाही करणार, कारण त्या केसमध्ये आजार हा दुसऱ्या गोष्टीवर शिफ्ट होईल, तो ओबेसिटीवर नाही राहणार. मे बी त्याला दुसरे काही त्रास होतील ओबेसिटी सोडून. पण जर ओबेसिटी आहे, खाणं जास्त होतंय, तर कुठेतरी तिथे मेंटल इमोशन्स रिस्पॉन्सिबल आहेत की जे त्या हॉर्मोनला चुकीचं म्हणजे मेसेज जरी दिला तरी मेंदू ते घेत नाहीये असं. तर ते एक गोष्ट त्यामध्ये आहे. आणि इमोशनल पेशंट्स म्हणजे ज्या पेशंटला हे त्रास आहेत असे मी पेशंट्स आता बरेच बघते. आता माझ्याकडे रिसेंटच एक केस आली, मे बी 1 आठवडाच झाला असेल. त्या ॲडव्होकेट आहेत आणि लहानपणापासून मोठी मुलगी म्हणून त्यांच्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत, आणि प्लस ती जबाबदारी पार पाडताना थोडंसं काहीतरी चुकलं तर अपेक्षा भरपूर आहेत की हे असं नाही, असंच व्हायला पाहिजे होतं, आणि तू मोठी आहेस तर तुझ्यावरती जबाबदारी आहे, तू जबाबदारी घेशील तर हे सगळं होणार नाही, तर हे कसं होणार. तर त्या केसमध्ये पेशंट ती स्वतः एकटी घरामध्ये रडत बसायची, आणि बऱ्याच जणांना सवय असते की घरातलं बाहेर सांगू नये किंवा आपल्या घरातल्या गोष्टी या घरातच सॉल्व्ह कराव्या. कधी कधी कोणी भेटत पण नाही की ह्या सॉल्व्ह कशा करता येतील. सो ती बऱ्याच वेळेस मग ती चॉकलेट इटिंग कडे वळली, आणि तिला चॉकलेट खाल्लं की मला सॅटिस्फाईड वाटतंय, आणि ती भरपूर चॉकलेट्स खायला लागली की तिचं जो अशी ती बारीक दिसते म्हणजे, पण तिचा जो वेस्ट टू हिप रेशो आहे दॅट बिकम्स ह्यूज अँड इट लीड्स टू ओबेसिटी. शी हॅज क्रॉस्ड द 100 kg वेट. Later she went to a psychologist
म्हणजे मी आता ह्याच्यावर सायकोथेरपी किंवा मेडिसिन्स घेते, कारण बिहेवियरमध्ये थोडं ॲग्रेशन पण आलं होतं. तर अँटीसायकॅट्रिक ड्रग्स नंतर ते वजन अजून वाढलं. ते आता 127 ते 130 झालं. म्हणजे जसं मी म्हटलं, की मेडिसिनचे पण साइड इफेक्ट्स असतात. आणि त्या पद्धतीने म्हणजे ती जे खात होती बॉडीला, तर ती रेग्युलर जेवते, ते इनफ कॅलरीज आहेत. ऍडेड पण त्या जात आहेत ना. ॲडेड एक्स्ट्रा कॅलरीज गेल्या. आणि मग त्याला रिझन काय, तर मेंटली कुठेतरी ते डिस्टर्ब आहे. शी इज नॉट फाइंडिंग एनी वे टू काउंटर इट. And then she has increased certain foods in her diet which leads to more obesity. मग त्याच्या पुढची पण स्टेप चुकली, की मेडिसिनल ट्रीटमेंट्सनी पण त्याच्यामध्ये ॲड ऑन्स केलं. बापरे. सो जेव्हा म्हणून मल्टीफॅक्टोरियल जो हा आजाराला नाव जे लेबल केलं गेलं, की इथे फक्त एक गोष्ट नाहीये, इथे अदर गोष्टीज पण आहेत. म्हणून तुम्हाला याला जर ट्रीट करायचे तर आपला होलिस्टिक अप्रोच बरोबर. असं. तसेच आता एक दुसरा पेशंट आहे. मुलगा आहे आणि आई वडील बेडरिडन आहेत. भावंड नाहीये, एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी पण मुलावरती आहे. तर नोकरी करून तो मुलगा घरातलं जेवण पण बनवतो. जे कुकिंग पण करतो, नोकरी पण करतो. फायनान्शियली इतका पण वेल सेटल्ड नाहीये, की परत एक हेल्पर ठेवलेली आहे, पण तरी जे स्वतः लक्ष द्यावं लागतं, ते त्याला द्यावंच लागतं. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, की तुम्ही कितीही कुक हायर करा, तुम्हाला जर स्वतःहून लक्ष द्यायचंय, तर यू हॅव टू गिव्ह टाईम. तर तो पेशंट माझा सकाळी लवकर जेवतो. कारण त्याला ऑफिसमध्ये जाऊन परत आल्यानंतर कुकिंग करणं आणि कायम पॅरेंट्स बेडरिडन असल्यामुळे सारखे त्यांचे मेडिकल ट्रीटमेंट्स चालू ठेवणं. हे करता करता फूड हॅबिट्स फार कमी आहेत. म्हणजे फार कमी जेवण झालेलं आहे. बट स्टील ओबेसिटी अरे डेव्हलप बापरे. झाली आहे, की ऑलमोस्ट अराउंड आता 120 वेट हे आलेलं आहे. आणि आता ह्या केसमध्ये परत मल्टीफॅक्टोरियल गोष्टी आल्यात, की एक्सरसाइज नाही आहे. परत इटिंग कमी जरी असलं तरी मेंटल प्रेशर खूप आहे. झोप नीट होत नाहीये, कारण कुकिंग पण आलं, जॉब पण आला आणि ट्रॅव्हलिंग पण आलं. सो 12 तासाचं जे शेड्यूल हे जागरण करणं. सो जेव्हा मी म्हटलं, की आपण झोपेचा जरी तणाव असेल, तरी तुमचं वेट गेन होतं. कारण ग्रेलिन नावाचा जो हॉर्मोन आहे, तो सांगतो, की माझं पोट आता इनफ आहे, म्हणजे मला आता भूक लागत नाहीये. आणि हा जो लेप्टिन आहे, हा मेसेज देतोय, की आता बस, ह्याच्यापुढे नको. तर एक भुकेला कंट्रोल ठेवतोय आणि एक भुकेसाठी बाबा आता इनफ आहे, हा संदेश जो पोहोचवतोय. म्हणजे दोन्ही हॉर्मोनमध्ये इथे गडबड झालेली. तरी वेट गेन एक्सेसिव्ह शूट झालेलं आहे. मग पेशंट मला विचारतो, डॉक्टर मी तर फार कमी खातो. आता बऱ्याच केसमध्ये हीच गोष्ट उलट रीतीने पण चालते, की पेशंट म्हणतोय आम्ही कमी खातो, पण तो आलाय डायटिशियनकडे, की बाबा आता मला डाएट कंट्रोल करायचंय. बरं, कॅलरीज ह्या फूडमधूनच येतात, ह्या बाहेरून नाही येत. पण मग बिंज ईटिंग आहे का? बिंज ईटिंग म्हणजे आता किचनमध्ये आपण एखादी लेडी बघतो, तर तिला काय सगळं कुक परफेक्ट करायचं असतं फूड. मग ती प्रत्येक गोष्ट थोडी थोडी चाखून चाखून बघते. आणि जेवल्यानंतर सॅटिस्फाय जरी झालं आहे, तरी सॅटिस्फाईड करणारा जो हॉर्मोन आहे, तो सुद्धा जर काही स्ट्रेस असेल नसेल तरी बिंज ईटिंग मध्येच काहीतरी घेतलं आणि खायला सुरुवात चालू केली. म्हणजे शरीर सांगतंय, की मला भुकेची गरज नाही. पण मी रिकामं आहे माइंडनी, मला कुठेतरी माइंड माझं कशात इव्हॉल्व्ह होत नाहीये, सो आय स्टार्टेड टू ईट. म्हणजे हे आपण आता ह्या लेडीमध्ये असं पण बघितलं. म्हणजे भूक अशी पण वर्क करते आणि अशी पण वर्क करते. ही व्यक्ती कमी खाते, पण तरी हिचं वेट गेन आहे बिकॉज ऑफ स्ट्रेस. आणि ही व्यक्ती बिंज ईटिंग करते, ही मध्ये-मध्ये खाते, ती असा होलसम डाएट घेत नाहीये, पण तरी तिचं वेट गेन झालेलं आहे. मग त्यामध्ये जंक फूड असू दे किंवा फॅट गेनिंगचं फूड असू दे. तर इमोशन्स वे बियॉन्ड लीड्स टू द वेट गेन विच यू इव्हन कॅनॉट थिंक. जसं फूड काउंटरमध्ये पण तुम्ही बघाल, की तुम्हाला फूड एस्थेटिक्स असतं, त्याची फोटोग्राफी पण असते आणि इट बिकम्स सो टेम्प्टिंग, की ती ॲडव्हर्टाईज तुम्ही 50 वेळा बघितल्यानंतर तुम्हाला ती खायची इच्छा होणारच होणार. मग हे का? कारण कुठेतरी माइंड फूडशी कनेक्टेड आहे. बरोबर. पूर्वी असं होतं, की घरात कोणी पाहुणे आलेत किंवा इव्हन आता नवऱ्याला खुश करायचंय, तर पूर्वी प्रेमाची व्याख्या ही वेगवेगळे पदार्थ खाऊ घालण्यामध्ये पोटातून. होती, पोटातून होती. त्यांना ते प्रेम आहे हे सांगता येत नव्हतं. सो
पदार्थ भरपूर ठेवलेत की तर कुठेतरी हे परत तुमच्या भावनेशीच जोडलं गेलेलं आहे. तिथे ही प्रेमाची भावना आलीच. म्हणून भावनिक इटिंग जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये जसं मी तुम्हाला हे बिंज इटिंग म्हटलं, तसं कम्फर्ट फूड इटिंग, जसं मी आता थोड्या वेळापूर्वी पण म्हटलं की मला हे खाल्ल्यावर कम्फर्ट वाटतंय म्हणून मी ते रिपीटेड मी ते खाते, कारण माझ्यासाठी तो आता फूड पॅटर्न बिकम्स व्हेरी इझी. परत मला तुम्ही बघा आता आपली जी बाय बर्थ आपली जी इटिंग हॅबिट्स असते ती अचानक तुम्हाला बदलवायला लागली की तुमचा कम्फर्ट जातो. पण तीच जर तुम्हाला हॅबिट तुमची रेग्युलर रुटीन मध्ये असेल तर तुमच्या बॉडीला ते खूप अडॅप्टिव्ह असतं. बॉडीला ते धोका नाही वाटत. बॉडीला ते रेग्युलर बाबा मी नेहमीपासून हे खातोय. त्यामुळे कम्फर्ट फूड मध्ये परत इमोशन्स जोडल्या जातात. ह्याच्यावर आहे ना आणि एक छान सिरीज आहे. बरं. म्हणजे ती युट्यूबवर आहे ती सिरीज, नेटफ्लिक्सवर वगैरे नाहीये. जार सिरीज म्हणून. जार हा. त्याच्यामध्ये गिरिजा ओक आहे, गुलशन देवई आहे आणि बाकीच्यांची 2 जणांची नावं नाही मला माहिती. तर परफेक्ट फॅमिली म्हणून ते पिक्चरायझेशन केलेलं आहे आणि नेहा धुपिया त्याच्यामध्ये सायकोथेरपिस्ट का काउन्सिलर असं तिचा रोल आहे. आणि त्यामध्ये ती लहान मुलगी असते, आई वडिलांचे सतत वाद असतात आणि ती त्यामध्ये अँक्शियस फील करत असते की बाबा मला सिक्युअर नाही वाटत आहे, तुम्ही सारखेच वाद घालतायत आणि तुमच्यामध्ये माझे इमोशन्स डिस्टर्ब होत आहेत. परत ती जेव्हा पॅरेंट्सकडे जाते तेव्हा पॅरेंट्स तिला कायम आतमध्ये पाठवून देत असतात का तिच्यासमोर वाद नको. तर तिला अजून ते गूढ तयार होतं की बाबा हे नक्की मला पाठवून देतात म्हणजे काय, असं काय आहे की जे मला कळणार नाही. आणि मग तिला जेव्हा जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा ती रात्री बेरात्री आई वडिलांचं लक्ष नसताना फ्रीज मधून चॉकलेट काढते आणि ती खाते. सो फॉर हर द चॉकलेट बिकम्स अ कम्फर्ट फूड इन द स्ट्रेस किंवा अँझायटी सिच्युएशन. पॅरेंट्सला ते अजिबात माहीत नसतं. आता ह्याच्यात आयनी कशी दाखवली आहे ना, म्हणजे की जे सासरे आहेत म्हणजे तिचे आजोबा ते हलवाई दाखवलेत. म्हणजे त्यांचा मिठाईचा बिझनेस असतो आणि ते त्या मिठाईच्या माध्यमातून लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. खूप छान सिरीज दाखवली आहे ती. खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा घरामध्ये म्हणजे त्यांचं जे बालपण दाखवलेलं आहे, त्यांचं बालपणामध्ये वडिलांचा खूप धाक आणि तिथे त्यांचे इमोशन्स दाबले गेले आहेत आणि म्हणून ते फूडमध्ये ते स्वतःच लठ्ठ दाखवलेले आहेत की ते पण खूप खात असतात आणि त्यांची सांगण्याची शैली असते की खाल्ल्यामुळेच लोक आनंदी राहतात. तर टेबलावरती जेवणाला ती फॅमिली बसते, म्हणजे आता सगळेजण आज जेवायला एकत्र बसलेले आहेत, तर तिथे एकमेकांचे उणधुणे काढली जातात. म्हणजे तू मुलगा असूनही एवढं नाही करू शकलास, ही तर सून आहे, हिने पण एवढं नाही केलं, किंवा एकमेकांवरती खूप टॉन्टिंग होतं. आई एकदम ट्रेडिशनल आई दाखवलेली आहे, जिला फक्त एवढंच माहितीये की नवऱ्याला आनंदी ठेवायचे तर मी वेगवेगळे पदार्थ दिलेत तर तो आनंदी राहणार. आणि जेवणाला जेव्हा आपण अन्न हे ब्रह्म किंवा आपण जी पूजा करून जे आपण खातो हे कशासाठी आहे की तुम्ही खाल्लेलं बाबा शरीराला चांगलं लागावं, तर नेमकं ताटावरती बसल्या बसल्या तिथे वाद सुरू होतात. आणि मग एका बाजूने जेवण हे प्रेम पण दाखवलंय, पण तेच जेवण हे अग्रेशन मध्ये पण कन्वर्ट होताना दाखवलेले. आणि मग काही जण ते ताटावरचं जेवण सोडून देतात, काही जण तसेच जेवतात आणि मग इमोशन्स ते आजोबांच्या बाबतीत पण कसे फॅट लीड्स करतात हे पण छान म्हणजे एक बोलतात ना की दाखवलेलं आहे. आणि मग ती काउन्सिलर सांगत असते की हे इमोशन्स आहेत, तुम्हाला इथे हे बदलण्याची खूप गरज आहे, तेव्हाच तुम्हाला हा बदल दिसेल. आता तो बदल काउन्सिलर मानसिकरित्या बघते, पण शाळेमध्ये त्या लहान मुलीला चिडवलं जातं, तुझं वजन वाढलंय, मग ती खाण्यामध्ये परत तिला काही सुचत नाही तर ती अजून ओव्हर इटिंग करते. म्हणजे इट लीड्स टू अगेन ओव्हर इटिंग अँड ओव्हर इटिंग. म्हणजे सायकोलॉजी ड्राईव्हज द इटिंग पॅटर्न असं. तर जेव्हा तुम्ही सांगता ना की बाबा आता हे एवढंच खा, सगळ्यांना माहितीये तेच, पण ते का नाही करू शकत आहे व्यक्ती? कारण जेव्हा तुम्ही मनावर ताबा ठेवायला सांगतात तर कोणाचंच मन ताबा ठेवण्यासारखं नाहीये. पण जेव्हा तुम्ही त्याला बॅलन्स करतात, मन हे बॅलन्स राहतं. मन ताबा नाही ठेवू शकत कारण ते चंचल आहे.
तर तसं इमोशन्स हे फॅटीनेसला खूप डेव्हलप करायला मदत करतात. इमोशनल इटिंगमुळे गडबड होते हे कळालं. तर मग आता एखाद्याला जर ओळखायचंय की मी इमोशनल इटिंग करतोय का, तर ते ओळखता येतं? हो, काही जणांना ओळखता येतं. पण काहींना अजिबातच ओळखता येत नाही. म्हणजे ते त्या भावनेमध्ये इतके गर्क असतात, म्हणून त्यांच्याकडून ते इमोशनल हिटिंग होतंय. पण सिमिलर वे काही जणांचं लक्ष हे बारकाईने सुद्धा असतं. ते कमी लोकं असतात, पण असतात. आणि ते सांगतात, की "बाबा मी हा पदार्थ खूप मागवतोय किंवा खातोय." किंवा फॅमिलीवाले सांगतात, की "ही व्यक्ती बिहेवियरमध्ये पण अशी वागते आणि खाण्यामध्ये पण हिचं हे प्रमाण वाढलेलं दिसतंय." तर असं आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये पण बघतो. म्हणजे आता हे जे तुम्ही म्हणतायत, की किती जणांना ओळखता येतं, किती जणांना नाही ओळखता येत. तर आपण किचनमध्ये पण लेडी बघतो. ती बोलते, की "मी तर काही जास्त खात नाही, हो. पण तरी माझं वजन वाढतं." मग आपण जेव्हा डाएट चार्टकडे बघतो आणि तिला दिवसभरातून किती वेळा खाल्लंय खोदून विचारतो, तर ती 4 वेळाच सांगते. पण नंतर कळतं, की ती किचनमध्ये परफेक्ट फूड बनवण्याच्या ह्याच्यामध्ये ती प्रत्येक गोष्ट एटिंग करून तिथेच तिची 1 वाटी, 2 वाटी वाढलेली असते. किंवा बऱ्याच वेळेस असं पण होतं, की पर्सनचं जंक फूड खाण्याचं पर्सेंटेज जास्त असतं आणि घरातलं फूड खाण्याचं पर्सेंटेज कमी आहे. म्हणजे दिसायला असं वाटतं की तो कमी खातोय, पण तो हां. जे काही खातोय त्यात जंकचं प्रमाण जास्त आहे. हां. म्हणजे जरी ती ती क्वांटिटी नाही, पण मग क्वालिटी ऑफ फूड. मग ते जर तुमचं सततचं बाहेरचं खाणं असेल, मग ते भलेही त्याची क्वांटिटी कमी असू दे, पण त्याच्यामध्ये जे पदार्थ आहेत, काही प्रिझर्व्हेटिव्हज असतात किंवा पाम ऑइल्स असतात, जे परत वेट गेनला लीड करतात. मग तेही पेशंट स्वतःहून सांगतो, की माझं रुटीन असं-असं आहे आणि आठवड्यातून माझे 5 वेळा बाहेर खाणंच होतं. म्हणजे हा प्रकार पण पेशंट स्वतःहून सांगतो. नाही, माझा प्रश्न असा आहे मॅम, की एखाद्याने जर ओळखायचं असेल, की माझं हे इमोशनल इटिंग होतंय का? तर काही चेकलिस्ट देता येईल का आपल्याला, की हे पहा या गोष्टींकडे लक्ष ठेव, त्यातनं कळेल? असं चेकलिस्ट नाही देता येणार. कारण ती व्यक्ती हे कधी पण करत असते. ती रात्री 2ला पण उठून खाईल. हां. ती जेवल्यानंतर पण डबल खायला बसेल किंवा तिला ॲज सून ॲज तिच्या माइंडवर प्रेशर आल्यानंतर ती परत ते खायला जाते. बऱ्याच वेळेस चॉकलेट्स बॅग्समध्ये भरलेल्या असतात किंवा काही एक्झामचं प्रेशर आलंय. मुलं इझिली चॉकलेट्स खातात बिकॉज त्यांना ते टेम्पररी लगेच बेटरमेंट देतं. सो जसं तुम्ही म्हणतायत, की ह्याला काही चेकलिस्ट आहेत का? तसं नाही. पण जे आता हे ऐकत असतील त्यांना कळेल, की इमोशनल ईटिंग हा पार्ट असू शकतो बाबा आणि वी हॅव टू टेक केअर. किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये असं कोणी दिसतंय, तर आपल्याला त्या व्यक्तीला सांभाळलं पाहिजे. हां, करेक्ट. म्हणजे तिला अननेसेसरी तू जाड आहेस, लठ्ठ आहेस किंवा बॉडी शेमिंग करणं किंवा बॉडी शेमिंग पण हा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे तर ते न करता ह्या व्यक्तीला आपल्या मदतीची गरज आहे आणि आपण मदतीसाठी पुढे आलं पाहिजे. उलटं म्हणजे जसं मी स्ट्रेसमध्ये असेन, मी अँक्शियस असेन वगैरे, वगैरे याचा माझ्या ईटिंगकडे जातं. तसं उलटं होतं, की वजन वाढलंय खूप खाऊन, कुठल्या का कारणाने असला. त्याचा परिणाम स्वभावावर होतोय, विचारांवर होतोय. हो. कारण वजन वाढल्यानंतर समाजामधली आपली प्रतिमा म्हणजे मला लोकं जाडं तर नाही म्हणतील किंवा लोकं मला उपहासात्मक तर नाही बोलतील किंवा खूप वजन वाढल्यामुळे मी आपोआप बाहेर जाणं कमी करतो. लोकांमध्ये उठ-बस करण्याचं प्रमाण माझं कमी होतं. लग्न असेल, तर मग बाबा जाड व्यक्तीशी मी लग्न नाही करणार. इव्हन मॅरेजमध्ये मग हे वेगळ्या पद्धतीने पण बघितलं जातं, की जसं पार्टनर असेल, स्पाउस असेल, तर ती म्हणेल, "मला चिडवलं जाईल बाबा, माझा स्पाउस फॅटी आहे, तर मग मी असं का लग्न करू?" किंवा इव्हन मॅरिटल हॅपीनेस मला भेटेल का? म्हणजे ह्या पद्धतीने पण त्याला बघितलं जातं. किंवा इमेज जसं आपण म्हणतो, की एकदम परफेक्ट फॅमिली असली पाहिजे, त्या फॅमिलीमध्ये सगळं छान असलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी हॅपी झाल्या पाहिजे. तर तसं पण कुठे माणसाला काही कमतरता दिसली आपल्यामध्ये, तर मग माणूस सोशल रिलेशनशिप कमी करायला जातो. त्याचा अदर इफेक्ट असा पण आहे, की वेट गेन झाल्यामुळे पण जॉइंट पेन होणं किंवा जसं मी म्हटलं काही आजार चालतात. पी-सी-ओ-डी आहे
आता पीसीओडी मध्ये पण तुम्ही बघायला गेलं तर वजन तिथे हे एक प्रकारचं संरक्षण बनतं, म्हणजे संरक्षणात्मक वजन तसं सुद्धा रोल प्ले करतं. बरं. म्हणजे काही काही जणांसाठी एक ऑथर आहे, त्या ऑथरनी हे लिहिलेलं आहे की तुम्ही जे खातायत ते खाणं तुम्हाला कधी कधी संरक्षणात्मक म्हणून पण काम करतं, म्हणजे कम्फर्ट इटिंग आपण जे म्हटलं तो प्रकार. मग इवन पीसीओडी मध्ये पण आपण बघतो बॉडी ओव्हरीमध्ये सिस्ट बनवते, तर बॉडीने त्या ओव्हरीला वाचवण्यासाठी तिथे पाण्याचे फुगे बनवलेले आहेत. बॉडीला हवं तर बॉडीने तिथे डिस्ट्रॉय केले असते. सो बॉडीकडे पण तुमच्या एक सेफगार्ड करायला मेकॅनिझम्स असतात. काही वेळेस वजन हे तसा पण रोल प्ले करतं की बॉडीला अननेसेसरी डॅमेज नाही करायचं आहे, म्हणून बॉडी संरक्षणात्मक बनवते. मेनोपॉज आपण बघतो, मेनोपॉज मध्ये पण हॉर्मोन्स चेंज होतात आणि परत तिथे पण आपल्याला सेम तसंच गोष्टी दिसतात. हालचाल कमी झाली म्हणून संरक्षणात्मक बॉडी वेट गेन करायला स्टार्ट करते असं. मग आता आपण थोडं सोल्युशनकडे येऊ की इमोशनल इटिंग मुळे किंवा कुठल्या का कारणामुळे जर वजन वाढतंय हे कळतंय, तर म्हणजे हे तर कळतंय मी व्यायाम करायला पाहिजे, कमी खायला पाहिजे, तुम्ही म्हणलात तसं की कळतं तर सगळ्यांनाच, बरोबर. पण ते कंट्रोल बाहेर गेले. मग आता हाऊ डू यू सॉल्व? आता जेव्हा आपण एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती बघतो की बाबा ह्या व्यक्तीचं रुटीन, म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा आपण मी पेशंट म्हणून पण बघते की ओबेसिटी आहे, तर पहिले तर हिच्या कामाची लाईफस्टाईल काय आहे, ही व्यक्ती काय काम करते, हिच्या कामाच्या वेळा काय आहेत, परत हिचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाण्याच्या काय पॅटर्न्स आहेत, हिची झोप कशी आहे, ही किती वेळ झोपते, आणि हिचं फॅमिली रिलेशन कसं आहे, किंवा ती व्यक्ती ॲज अ तिचं स्वतःचं नेचर कसं आहे. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टींची सांगड तुम्हाला घालून तिथे वजनाचं कारण शोधणं. ओके. किंवा इवन व्हिसरल फॅट, जसं मी म्हटलं की व्यक्ती बारीक दिसते पण पोटावरच चरबी चढलेली आहे. मग हे फॅमिलीमध्ये काही ट्रेडिशन्स आहेत का की जे स्पेसिफिकली इंटरेस्ट वाढवण्यासाठीच्या बनलेले आहेत आणि म्हणून ती ते व्यक्ती खातीये, का ती व्यक्ती खरंच लिथार्जिक आहे आणि ती काही करत नाहीये. मग ह्या गोष्टींना तुम्ही बॅलन्स तरीकेने बघणं. आता एखादी व्यक्ती जर मला म्हणत असेल की बाबा माझं काम असं आहे की मला झोपच कमी मिळते, बरोबर, तर पहिली गोष्ट तर कोणतंच काम पूर्ण महिनाभर कंटिन्यू कामच काम नसतं. प्रत्येक कामाचं एक सायकल असतं. 5-6 दिवस भरपूर खूप असेल. काम, 2-3 दिवस थोडं रिलॅक्स काम. जर तुमचं हे उलट जर असंच कामाचा ग्रोथ असेल तर तुम्ही ह्युमन म्हणून तर सर्व्हाइव्हच नाही करू शकत. सो जसं निसर्गाचे पण सायकल्स आहेत तसे कामाचे सायकल्स असतात. अशा केसमध्ये तुम्हाला तुमच्या कामाचे सायकल्स ओळखता आले पाहिजे की आठवड्यातले 4 दिवस मला प्रचंड काम असतं, 2 दिवस हे काम माझं कमी असतं. मग त्या कमी कामामध्ये तुम्ही हा झोपेचा बॅलन्स कसा आणणार? कारण शरीराकडे ऑलरेडी एक डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आहे की जेव्हा ती एखाद्या लेवलची मर्यादा क्रॉस करते तेव्हाच ती तुम्हाला त्रास देते, नाहीतर त्या मर्यादेपर्यंत शरीर कायम तुमच्या सोबत असतं. म्हणजे झोप नाही झालीये तर मी जर आठवड्याची झोप बघितली आणि त्यातले जर मी काही 2 दिवस व्यवस्थितरित्या पूर्ण झोपेला दिलेत तर मी इथे 4 दिवस थोड्या कमी झोपेमध्ये मॅनेज करू शकते. दिस इज अ बॉडीज बॅलन्स लेवल. मग हे बॅलन्स तुम्हाला तिथे करता आला पाहिजे. परत ज्या दिवसांमध्ये तुमचं काम भरपूर असतं की तुम्हाला झोपच नाहीये, असं जनरली 5 ते 6 तास तरी झोप पाहिजेच पाहिजे, पण ती पण तुमची जर व्यवस्थित होत नाहीये तर तुम्ही तुमच्या 12 तासामधून सारखं मध्ये मध्ये मेडिटेशन आणि ध्यान करण्याचे टेक्निक वापरले पाहिजेत. 10 मिनिटं तरी तुम्ही डोळे बंद करून स्वतःच्या तुम्ही ह्या भागाकडे किंवा ह्या भागाकडे कॉन्सन्ट्रेशन करून तुम्ही ही कॉन्शियस झोप घेतली पाहिजे. इट्स अ कॉन्शियस एफर्ट, म्हणजे तुम्हाला स्वतःला एफर्ट टाकून ते छोटे 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 ब्रेक्स दिवसातून घेता आले पाहिजे. ते केल्याने तुमचा हा जो 8 तासाचा ताण असतो तो थोडा कमी होतो. आणि बाय दॅट पिरियड मी म्हटलं की आठवड्यामध्ये 2 दिवस तुमचे जे फ्री असतात ते तुम्ही व्यवस्थित पूर्ण झोपेला देऊ शकतात. आता त्यामध्ये जर तुम्ही मेंटली डिस्टर्ब असाल तर तुम्ही हे नाही करू शकणार.
त्यासाठी तुम्हाला मेंटली फ्री राहावं लागेल, तेव्हा तो कॉन्शियस एफर्ट झाला. बरोबर आहे. काही पेशंट्स मग हे विचारतात की हे मेंटली फ्री राहणं काय करायचं? मग आता तुम्ही काही जबाबदाऱ्या जर बनवून घेतल्या असतील, तर त्या प्रत्येक जबाबदारीला तुम्हाला मर्यादा आणि बॅलन्स हे 2 शब्द जोडता आले पाहिजे, की माझी कोणतीही काम करण्याची मर्यादा काय आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये मी बॅलन्स कसा आणू शकतो. म्हणजे माझ्या पारिवारिक गोष्टीमध्ये मी बॅलन्स कसा आणू शकतो, माझ्या कामामध्ये मी बॅलन्स कसा आणू शकतो, माझ्या खाण्यामध्ये मी बॅलन्स कसा आणू शकतो, ह्याची तुम्हाला ती जोड सातत्याने लावावी लागणार आणि हे एफर्ट्स पेशंट्स कडून पण लागतात. म्हणजे बरोबर आहे, आम्ही तर साहजिक आहे. देतोच, पण हे समोरच्याचं पण गिव्ह अँड टेक जसं आपण म्हणतो तसं ते आलं पाहिजे. म्हणजे हे झालं झोपेच्या बाबतीत. खाण्याच्या बाबतीत आपण बघतो, एखादा पेशंट म्हणतोय की डॉक्टर 5 दिवस बाहेरचंच खाणं होतंय. काय करू? काय करू? तर जेव्हा मी म्हणते की पर्सनलाइज्ड अप्रोच, वन साइज डज नॉट फिट टू ऑल. मग त्या 5 वेळेमध्ये आता जर तुम्ही ऑलरेडी यू नो ना वडापाव किती टेस्टी लागतो आणि तुम्ही म्हटलं खाऊ नकोस, किती मोठं दुःख आहे ते. आणि काही ठिकाणाचं जर आवडतं तर मग आवडतंच. मग अगेन तुम्हाला ती कॅपिंग लावता आली पाहिजे, की बाबा ह्या वेळेस मी हे खाल्लंय तर आय शुड बॅलन्स हिअर. अच्छा. किंवा आठवड्यातल्या 5 दिवसांमध्ये 3 दिवस आउटसाइड मी थोडंसं मॅनेज करेल, बट 4 दिवस तरी आय विल मेक शुअर की आय विल नॉट ईट आउटसाइड. आय विल प्रिफर होम कुक्ड फूड. आता होम कुक्ड फूडमध्ये पण प्रिझर्वेटिव्ह असलेलं फूड नाही, शिळं फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ नाहीत. जे आहेत ते ताजे, साधे, सोप्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने बनवलेले. तिथे कुठेही रेडीमेड प्रोटीनचा डब्बा नाही किंवा हे सगळे प्रकार करायची गरजच नाहीये. म्हणजे तुमच्या ज्या ट्रेडिशनल पद्धती आहेत, ज्या तुमच्या परिवारापासून चालत आलेल्या आहेत, त्या इतक्या उत्तम पद्धती आहेत. पण तुम्ही जेव्हा त्याचा अतिरेक करता, म्हणजे सण नसताना पण तुम्ही त्या दिवशी तो पदार्थ बनवणार, जो खरं तो त्या सणासाठी बनलेला होता. मग त्यावेळेस तुम्ही जर हे सोडलं, तर तुम्ही त्या सणाच्या दिवशी तुम्हाला कॅपिंग लागणार. म्हणजे डायबिटीज झाला तर तुम्हाला कॅपिंग लागेल. बरोबर. तर तो अतिरेक न करता फूड हे एन्जॉय करता आलं पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो की मला तुम्ही नाही खायला सांगितलं तर माझं ब्रेन अजून चालणार की नाही खायचं तर हे मोठं संकट आहे आणि सगळे खातायत तर मग मला पण खायचंय. तर ते न होण्यापेक्षा आधीच त्याला प्रिव्हेन्शनमध्ये आणा आणि स्टार्ट सेग्रिगेटिंग युअर प्रायोरिटीज ऑफ द फूड आणि त्याला वीकली एक अॅनलाइज करून किंवा मंथली अॅनलाइज करून तुमच्या त्या रुटीनमध्ये तसे चेंजेस क्रिएट करा. हे झालं खाण्याच्या बाबतीत. अजून काय राहिलं? आता विचारांवर येऊ आपण. विचार. हा, ते मला म्हणजे महत्वाचं. मला वाटतं सर्वात मोठा आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचा तोच हे असणार आहे की जर माझे कारण विचार ताब्यात तुम्ही म्हणलं तसं मन जसं आहे तसं विचार आहेत. तर इफ दॅट इज अफेक्टिंग माय फूड हॅबिट्स मग ते रेग्युलेशन करणं. विचारांमध्ये बऱ्याच वेळेस तुम्हाला आयडेंटिफाय व्हायला वेळ होऊन गेलेला असतो की मला हा त्रास आहे. बरोबर. सो त्यासाठी एकतर तुम्ही स्वतःशी स्वतःच्या गप्पा केल्या पाहिजेत. मला एक्झॅक्टली आयुष्यात काय हवंय, किती हवंय म्हणजे मी समाधानी राहील. माझ्या परिवाराकडून एक्झॅक्ट काय अपेक्षा आहेत आणि ते त्या परिवाराला सांगणं. स्वतःहूनच एखादी गोष्ट अज्युम करणं, मग हे असं असेल तसं असेल किंवा त्याच्यावर ते न करता स्पष्ट ठळक रेख मांडणं आणि मी किती ऍडजस्टेबल आहे, माझ्यासाठी कोणत्या गोष्टी टोटली ऍडजस्टेबल आहेत आणि कोणत्या गोष्टी टोटली ऍडजस्टेबल नाही आहेत. हे मोठ्या लोकांच्या बाबतीत अप्लाय होतं, लहान मुलांच्या बाबतीत नाही. जसं मी ते तुम्हाला त्या परफेक्ट फॅमिली मधलं मी उदाहरण दिलं. लहान मुलांना तर नाही माहिती ना, मग पॅरेंट्सनी अशा वेळेस तो रोल करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पण तुमचं फॅमिली एन्व्हायरमेंट जेव्हा तुम्ही म्हणता की काही वेळेस माहिती सगळंच असतं आपल्याला, पण आपण त्या मोमेंटला राग एक्सप्रेस करून समोरच्याला ते इमोशन्स आपण दिलेले असतात आणि समोरचा त्याच्यामध्ये अफेक्ट पण झालेला असतो. पण मग अशा वेळेस माफी मागितल्याने आपण कमी होत नाही. काय बोललात, वा. आणि जर माझ्या परिवारामध्ये जर एक माफी मागितल्याने माझा परिवार सांभाळला जातोय, तर मला ती माफी चालेल ना. माझ्या परिवारातला प्रत्येक व्यक्ती उलट चांगला, अजून चांगला फ्लरिश होऊ शकतो. त्यामुळे मी मोठा आहे म्हणून मी ते नाही केलं पाहिजे हा विचार पण आपण ठेवला नाही पाहिजे.
त्या केसमध्ये आपण तिथे ती गोष्ट, मग ती व्यक्ती मोठी असू दे का छोटी असू दे, जसं आता माझी वर्गमैत्रीणच आहे, तिनेच मला एक किस्सा सांगितला मागच्याच आठवड्यात, की तिचा मुलगा, म्हणजे ते पिकनिकला गेले होते आणि फोटो काढायचा होता. तर तो मुलगा, ती बोलते, "अरे चल, चल फोटो काढायचा आहे आपल्याला." आणि घाईघाईने तो शूज लावायला लागला आणि त्याला चालता चालता पायाला जोरात लागलं. तर तो मुलगा म्हणाला, "आई, ही फोटो काढण्यासाठी एवढी घाई करण्याची गरज होती का?" बापरे. तर ती बोलते, "योगिता, मला इतकं ते रिअलाईज झालं, की मी ना त्याला म्हटलं, 'अरे सॉरी, मी हे असं नाही करायला पाहिजे होतं.'" पण माझी एकदम छान वर्गमैत्रीण आहे ती. तर ती बोलली, "बघ ना योगिता, आपण सॉरी बोलतोय आपल्या मुलांना." तर ती बोलते, की नाही, म्हणजे मला मनाला वाटलं, की खरंच त्या लहान मुलाची जी बोलणं होतं, तर मुलं ही खूप वेळा निरागस असतात. हो. त्यांच्या मनामध्ये कपट नसतं. हम्म. आणि त्या छोट्याशा गोष्टींनी लगेच त्याचं मन तिथे बॅलन्स झालं. तिथे मी तू आई करायची पटकन गरज सॉरी नव्हती. म्हणली आणि हां, ती जर चिडली असते की तुला कळत नाही का, बघता येत नाही हां. का. तर लगेच मुलांनी मग ते वेगळ्या पद्धतीने बरोबर घेतलं आहे, असतं, किंवा बरोबर. हसबंड वाईफ मध्ये काही झालं तरी मुलांनी वेगळं घेतलं असतं. म्हणजे हा एक छोटासा शब्द आहे, तो तुम्हाला तिथे बॅलन्स करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण अपयश पण मुलांवरती टाकतो, किंवा ह्या व्यक्तीमुळे माझ्या जीवनात असं झालं म्हणून मी हो. हा मार्ग घेतला, किंवा म्हणून माझ्या आयुष्यात असं हे घडलं. तर ती व्यक्ती कशी पण असू दे, पण आपण कुठेतरी कमी पडलोय ते त्याला फाईट करण्यामध्ये, हे पण आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे, की त्या सिच्युएशनला मला नाही फाईट करता आलं, तर मग मी फाईट करण्याचे मार्ग काय आहेत? आणि त्यासाठी बरीच पुस्तकं आहेत, की तुम्ही बोललं कसं पाहिजे, तुम्ही कशा एन्व्हायर्नमेंटमध्ये काय-काय गोष्टी अडॅप्ट केल्या तर तुमचं मानसिक ॲग्रेशन कमी होऊ शकतं. बरं, हे सगळं केल्यानंतरही जर एखादी व्यक्ती म्हणत असेल, "डॉक्टर, तरीही माझा कंट्रोल जातो." हम्म. म्हणजे मी हे सगळं केलेलं आहे, मला आता सगळं माहिती आहे, तरी माझा कंट्रोल जातो. तर मग मनाला शांत ठेवण्याचा उपाय म्हणजे शरीराकडून व्यायाम करून घेणं. म्हणजे शरीराला बिझी केलं तर मन शांत राहतं. हो का. हां, म्हणजे जसं आता तुम्ही एक्सरसाइज करता, एक्सरसाइजने तुमचे चांगले हॉर्मोन्स सिक्रेट होतात, माइंड बिकम पीसफुल, झोप एकदम पीसफुल लागते. हा. सेम तुम्ही योगा करतात, ब्रेथ वर्क, म्हणजे तुम्ही श्वासावरती नियंत्रण आणलं तर तुमच्या मनावर नियंत्रण येतं. हम्म. आता खूप जणांना सांगितलं ब्रीथिंग एक्सरसाइज करा, किंवा मेडिटेशन करा, किंवा तुम्ही प्राणायाम करा. मग काय होतं ना, जेव्हा तो परत त्या झोनमध्ये जातो, म्हणजे अँक्झायटी, डिप्रेशनच्या पॅनिक अटॅकमध्ये जेव्हा तो जातो, तेव्हा त्याला हे पटकन आठवत नाही, की मला ब्रीथिंग एक्सरसाइज करायला पाहिजे. म्हणून बऱ्याच वेळेस अशा व्यक्तींनी बोलताना सुद्धा किंवा बसताना, शांत बसताना सुद्धा मग हातांच्या मुद्रा बांधाव्यात. म्हणजे ती सवयच करून घ्यावी. ती सवयच करून घ्यावी. म्हणजे आता मी नुसते जरी गप्पा मारताना बसले तरी माझा हात मी असा ठेवावा. या मुद्रेने काय होतं. म्हणजे तुमचे थॉट्स आहेत ना, ह्याने जॉइंट होतात आणि कमी विचारांमध्ये तुम्ही लगेच जातात. तुम्ही बरं. बोलताना पण बघा, बरेच जण हे करतात. तुम्ही सुद्धा आज मी पण बोलताना बरंच करते, कारण करताय. काय होतं, माझ्याकडे सांगायला भरपूर आहे. तुम्हाला ते पण ते तेवढ्याच वेळेत सगळंच सांगितलं जाईल, नाही जाईल, परत एका मागे पुढची जी आहे, ती साखळी ती बांधायची. साखळी बांधायची आहे. मग त्यामध्ये ती गडबड होऊ नये म्हणून मी हे जोडलं, की माझे विचार परत जोडले जातात. हे तुम्ही कॉन्शियसली करता की कॉन्शियसली करते हे. हो, बरं. सो हे कॉन्शियसली अशा व्यक्तींनी पण, म्हणजे रागीट व्यक्तींनी पण, ज्यांना रागावर पण कंट्रोल करता येत नसेल, त्यांनी हे असं करून बसावं किंवा असं बसावं. इतक्या प्रकार आहेत. ह्या आहेत. या सगळ्या वेगळ्या ह्या मुद्रा आहेत. सगळ्या वेगवेगळ्या मुद्रा. ह्या योगासनांमधल्या. हां, योगासनांमध्येच आहे. तर मग हे तुम्ही केलं पाहिजे. आणि हा मार्ग नाही तर तो मार्ग, तो नाही तर तो. मार्ग बरेच आहेत. कोणता तरी एक निवडून. मुद्रांचं कसं आहे ना, मुद्रा तुम्हाला इन्स्टंट इफेक्ट नाही देत. हम्म. पण हे कॉन्शियस प्रॅक्टिसने या इफेक्ट्स देतात. आणि वायू तत्वच आहेत, ती पंचवायू तत्वच आहेत. त्यात आता एवढं नको जायला. पण हा एक मार्ग तुम्हाला आहे. त्यानंतर अजून काही टेक्निक्स आहेत, ज्याला रिफ्लेक्शन टेक्निक म्हणतात. म्हणजे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा दिवस कसा घालवला. तुम्हाला मानसिक काही त्रास असो किंवा नको असो, तुम्ही स्वतःचं ओन सेल्फ रिफ्लेक्शन करणं. मग त्यामध्ये जर अँगर असेल तर तुम्हाला तेही दिसून येतं, की बाबा आज मी खूप चिडचिड यावेळी केली. मी चिडलो होतो. हां, किंवा ती व्यक्ती माझ्याशी तिचं पटत नाही.
मी ठरवलं होतं की मी तिच्याशी नाही बोलणार, पण मी म्हणजे किंवा मी आता बोलायला चालू करेल, जाऊ दे मनात राग नको ठेवायला. पण ती परत दिसली आणि मी तसंच वागलो तिच्याशी. म्हणजे कुठेतरी हा एक गोष्ट बॅलन्स करणं. आणि सपोज आता फॅमिलीतलं आपण उदाहरण घेतलं थोड्या वेळापूर्वी, की एक जण ॲग्रेसिव्ह आहे, पण दुसरा जेव्हा समजवायला जातो तेव्हा ॲग्रेशन डबल होतं. सो समजवण्यापेक्षा मर्यादा आठवण करून देणं, की बाबा माझी ही इथपर्यंतचीच एक लेव्हल आहे. तेही बोलताना तुमच्या भाषेमध्ये नेहमी मृदुता, म्हणजे आता यापुढे मला समजावून शांतता. सांगू नकोस असं? हां. अरे बापरे, बरं. किंवा हे माझे एवढेच लिमिट आहे. ह्याच्या पलीकडे मी नाही जाऊ शकत आणि हे माझी मर्यादा आहे. म्हणजे सेइंग नो. एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं. जर ओव्हर एक्स्पेक्टेशन्स असतील तर नाही म्हणणं. तुम्हाला तुमची बाउंडरीज आखता येणं. त्या बाउंडरीमध्ये दुसऱ्याला एंट्री करू न देणं. ही पण तुम्हाला एक बाउंडरी. जसं मी जागा घेते तर माझे कुंपण मी घातलं ना, की बाबा ही एवढी माझी एक बाउंडरी आहे. तशी माझ्या मनाची पण एक बाउंडरी आहे आणि मला ते माहीत असतं. त्यासाठी पण एक एक्सरसाइज असतो. जनरली त्याला जर्नलिझम किंवा असं म्हणतात. स्वतःविषयी जर्नल करणं, आपलं जर्नलिंग. लिहिणं. हां. तर मग जेव्हा आता मी समजा एखादी गाडी घ्यायला जाते, मला माहिती आहे ना एक्झॅक्ट कोणता ब्रँड, माझी किती पर्चेसिंग कपॅसिटी आहे. मग तसंच मला एखादी गोष्ट भावनिकरित्या समजून घेण्याची पण माझी वैयक्तिक बरोबर. कपॅसिटी आहे. बरोबर. असं. आता सगळं झालंय, हे सगळं आहे, पण तरी सुप्त गुण पण आहेत. म्हणजे स्टिल इट इज देअर इन द माइंड समव्हेअर. मग ते तुमच्या झोपेमध्ये पण रिफ्लेक्ट होतं इन द फॉर्म ऑफ ड्रीम्स. तर काही वेळेस काही जेनेटिक सुप्त गुण पण असतात आपले. म्हणजे आता मी खूप प्रयत्न करून मी माझ्यामध्ये बराच बदल केला आहे. बट फॅमिली ट्रेडिशननुसार काही व्हॅल्यूज ज्या सेट झालेल्या आहेत, ती सुप्त गुण 1% कुठे ना कुठे ती डोकं काढतात. Absolutely. बरोबर. काही वेळेस ती तुमच्या झोपेमध्ये पण रिफ्लेक्ट होतात, तुमच्या स्वप्नांमध्ये त्या भावना. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं फार दुःख असेल तर ते स्वप्नामध्ये पण येतं. आता इथे अगेन तुम्हाला काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, म्हणजे प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हिटीशी जोडणं. कारण नकारात्मकता सारखी जर घेत राहिली तर ऑलरेडी नकारात्मकता शरीरामध्ये आहेच. मग प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह बघण्याचा दृष्टिकोन. आता त्यामध्ये एखादा मला म्हणेल की हे कृतीमध्ये दिसतंय का? अरे सगळं तर निगेटिव्ह दिसतंय, मग तरी तू पॉझिटिव्ह का बोलतेस? अवघड आहे ना. अवघड जर आहे ना माझ्या हे आजूबाजूला करायला. चांगलं काही घडतच नाहीये तर मी चांगला विचार करू कसा? हां. पण जेव्हा तुम्ही ते करायला घेता तेव्हा आपोआप चांगलं घडायला स्टार्ट होतं. म्हणजे एन्व्हायर्नमेंट तुम्हाला बदलायचं नाहीये. तुमच्याकडे बदलण्याची कपॅसिटी फक्त हीच आहे. सो मला माझी मर्यादा अगेन माहिती झाली, की मी कोणत्याच व्यक्तीला बदलवू शकत नाही. मात्र मी इथून इथपर्यंत मला पूर्ण बदलवू शकते. मग ते करण्यासाठी मला काय-काय प्रयत्न करायचे आहेत आणि ही परत एक कॉन्शियसरित्या सारखी-सारखी आठवून करण्याची प्रक्रिया आहे. मग ही प्रक्रिया करताना पण काही वेळेस विसरायला होतं, काही वेळेस करायला होतं. असं करता-करता तुमचे मग 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आणि प्रत्येक वेळेस तुम्ही जे तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस बघतात, त्या चॅलेंजेसला तुम्हाला ह्या प्रक्रियेतून ती मदत होत असते. म्हणजे हे मानसिक गोष्टींसाठी झालं. आजारांसाठी असेल तर औषधोपचार आलेत. आजार आहे तर प्रश्नच नाही. तिथे तुम्हाला औषधोपचारच लागणार. मी तर होमिओपॅथिक डॉक्टर आहे. पहिल्यांदा तर मी होमिओपॅथीच सांगेल. का? कारण एकतर जास्त तुम्हाला साइड इफेक्ट्स नाहीये, घ्यायला सोपे आहेत, फॉलो करायला पण ईझी आहे आणि सगळ्यात जास्त हेही सगळं करून काही होत नाहीये, तर होमिओपॅथिक औषधं ती मनावरती काम करतात. म्हणजे काही निसर्गामध्ये असे तत्व आहेत, की हां. ते तुम्हाला त्या मनावरती पण मदत करायला चालू होतात. आता ह्याच्यामध्ये व्यक्ती बदलतो का? नाही. पण त्या व्यक्तीच्या भावनेमुळे त्याला होणारे प्रॉब्लेम्स कमी होतात. स्टेट ऑफ माइंड चेंजेस अँड देअरफॉर द हां. अफेक्ट म्हणजे तो चेंजेस. पर्सन तसाच असतो, पण त्याच्यामुळे त्याला होणारे त्रास. पर्सन अँग्रीच असणार, पण जो एक्स्ट्रीम अँगरमुळे जो त्रास होतोय, तो तिथे आटोक्यात यायला मदत होते आणि त्यासोबत आजार असेल, तर आजार बरे व्हायला मदत होतात. आता इन केस मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच म्हटलं, की हे सगळे प्रॅक्टिस मोठे करू शकतात. व्हॉट अबाउट चिल्ड्रन? चिल्ड्रन. लहान मुलांचं काय? मग तिथे होमिओपॅथी. औषध द्या. औषध द्या. कारण त्यांचं बिहेवियर तुम्ही त्यांना ओरडून नाही बदलवू नाही. शकत आहेत. ते तेवढे समजूतदार नाहीयेत. म्हणजे जे स्पेशली खूप लहान एजमध्ये येतात. तर होमिओपॅथीची बरीचशी औषधं आहेत, की जी बिहेवियरवरून ठरतात. आता जर तिथे त्याला फिजिकल हेल्थ इश्यू नाहीये,
तर तुम्ही उगाचच त्याला मेंटल लेबल कराल का? नाही. बरोबर आहे. मग तिथे तुम्हाला थोडं काउन्सिलिंग, डॉक्टरशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण करणं. कारण स्वतःसाठी म्हणजे त्या मुलासाठी आई-वडील कॅज्युअल झालेले असतात. जसं आपण म्हणतो ना, सोनारानेच कान टोचले पाहिजे, तसं तिथे ते असतं. मग त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर म्हणून तिथे तो मैत्रीचा रोल पण येतो, की हा अगदी शिक्षकासारखा आपल्याला ओरडून सांगत नाहीये, पण जिथे महत्वाचं आहे तिथे ते चाइल्डला सांगतं पण आहे. तेही नाही झालं तर मग परत लहान मुलांसाठी औषधच आहेत. म्हणजे अँगर इश्यूज असतील तरी होमिओपॅथी काम करते. पण मग तिथे काही ना काही फिजिकल डेव्हलप झालेले सिम्प्टम्स दिसले पाहिजेत. आणि मुलं इतकी निरागस आहेत, की मला नाही वाटत ते उगाचच काही, त्यांना काहीतरी रिझन असतं. म्हणजे त्या रिझननीच ते त्यांच्या बिहेवियरमध्ये येतं. बऱ्याच वेळेस मॅटर्नल म्हणजे प्रेग्नन्सीच्या नंतर सुद्धा आईचं वजन कमी होत नाही. हो, हो. ती एक्सरसाइज करते किंवा सगळं करत असते. पण मग तिच्यावरती आलेला ताण, लहान मुलामुळे अनियमित झोप किंवा खाणं अनियमित, मग परत जॉब नसेल तर जॉबचा स्ट्रेस किंवा जॉब असला तरी त्याचा स्ट्रेस. मग हे सगळे टेक्निक ती लेडी ते वापरू शकते. बरं. मी सगळ्यांना सांगत असते, की योग करा. म्हणजे बरं. त्यामध्ये तुम्ही व्यक्ती म्हणून पण बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप करतात. होमिओपॅथी आणि योगासनं अशी तुमची चांगली सांगड आहे. हो. आणि मी म्हटलं ना, मी मागे पण म्हटलं तुम्हाला, की मला बऱ्याचशा गोष्टी होमिओपॅथीच्या आणि योगच्या हो. सिमिलर दिसतात. आपण एकदा त्यावर गप्पा मारल्या हां. पाहिजेत. कारण होमिओपॅथीचा पण ओरिजिन हा कुठेतरी उपनिषदांमधलाच एक भाग आहे. बरं. त्याचं जरी ते तिकडे डेव्हलप झालं तरी तो भाग प्रिन्सिपल्स त्याच्यामध्ये तेच आहेत. प्रिन्सिपल्स आहेत. आणि मिताहार एक योगामधला कन्सेप्ट आहे. सेम होमिओपॅथी पण त्याला खूप हे करते. म्हणजे आहारामध्ये मॉडरेशन. कोणता पदार्थ किती खावा एवढंच महत्वाचं आहे. कोणता पदार्थ खाऊ नये ह्यापेक्षा. वाह, वाह, वाह! वाह, वाह, वाह! म्हणजे पावभाजी पण खावी, पण त्याचा एक्सेस नाही करावा. पावभाजी तर खायलाच पाहिजे. खूप खायला पाहिजे. बरोबर. मॅम थँक यू सो मच. म्हणजे गेल्या वेळी सुद्धा असंच झालं, की तुमच्यावर गप्पा मारताना ना त्या गप्पा संपूच नाहीत आणि आम्ही शिकत राहावं असं वाटतं. पण मला वाटतं वजनाकडे असा इतका होलिस्टिक अप्रोच ठेवून आपण जनरली बघत नाही, की माझ्या खाण्यापिण्याच्या सवयीतून माझं वजन वाढतं, पण ती खाण्यापिण्याची सवय घडते कशी? त्यात विचार, माझी झोप, माझी जीवनशैली, माझे नातेसंबंध या सगळ्याकडे मी कसं बघतोय? मी विनाकारण ताण घेतोय का? किंवा सकारण जरी असला तरी तो ताण माझ्या ओव्हरऑल लाईफस्टाईलवर जसा त्याचा परिणाम होतो, तसाच माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही होतो आणि त्यातून पुढे जे काही होतं ते आपण आता ऐकलं. मला वाटतं आपण सगळ्यांनी हे नीट समजून घेऊन आपल्या आणि आपल्या आजूबाजूला जे कोणी आहेत त्या सर्वांच्या जीवनात हे कसं अंमलात आणता येईल आणि माझं वाढलेलं वजन हे कसं वाढलंय, कशामुळे वाढलंय, ते कशा प्रकारे वाढत गेलंय, याच्या मुळापर्यंत जाऊन ते कारण सोडवता येण्यापर्यंत आपण जावं. हा प्रवास आपण सर्वांनी करायला पाहिजे. तो प्रवास कसा करायचा याची माहिती आणि याचे टूल्स मॅम तुम्ही सांगितले. थँक यू सो मच. खूप मजा आली परत एकदा तुमच्यावर गप्पा मारताना. एक शेवटचं हो, हो. बोलते. जरूर. हो. काट्यावरती आलेलं वजन ते बघण्यापेक्षा तुम्ही आधी तुमच्या गोष्टींकडे बघायला चालू करा. वजन काट्यावर आपोआप येईल. वाह! वाह, वाह! म्हणजे त्याचं ऑब्सेशन ठेवू नका. करेक्ट. एकच परफेक्ट. गोष्ट. सुपर्ब. ग्रेट वे टू क्लोज. मॅम परत एकदा थँक यू सो मच. Yes. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.